प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? भुजबळ की दराडे? हे आता अवघ्या 24 तासानंतर अर्थात स्पष्ट होणार असल्याने एकंदरीत येवल्याच्या राजकारणाचा फैसला होणार असल्याने अनेकांनी धसका घेतलाय, तर अनेकांना धडकी भरली आहे. यंदाची येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना एवढ्यापुरती मर्यादित न राहता भुजबळ विरुद्ध दराडे अशीच बनली आहे. एकाच तालमीत घडलेले दोन मातब्बर पहिलवान निवडणुकीच्या रंगभूमीवर आमनेसामने आल्याने या निकालाकडे येवला शहराचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा मानकरी कोण याबाबत जनतेत कमालीची उत्सुकता आहे. निकालाची तारीख 24 तासावर येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. प्रभागनिहाय आकडेमोड, गल्लीबोळात, चौकाचौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर होणारी राजकीय चर्चा आता प्रत्यक्षात निकालात बदलणार असल्याने अधिक दिवस झाल्याने मतदाराला जरी विसर पडला असला तरी उमेदवार मात्र खडबडून जागे झाले आहेत. या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपालिकेच्या निकालावरूनच पुढील विधानसभेचे राजकीय चित्र स्पष्ट होणार असल्याने हा निकाल भविष्यातील राजकारणाची पूर्व परीक्षा मानली जात आहे. यामुळे या निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे मागील पालिका निवडणूक देखील मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय लढवली गेली होती. त्यावेळी येवलेकरांना अनपेक्षित निकालाचा कल पाहायला मिळाला होता. यंदाही तसाच धक्का बसणार की राजकीय गणितं अचूक ठरणार याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. निवडणूक काळात स्थानिक पातळीवर झालेल्या अनैसर्गिक युती तसेच नगरसेवक पदासाठी मैत्रीपूर्ण लढत या नावाखाली झालेल्या प्रत्यक्ष संघर्षामुळे अनेक प्रभागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. हा गोंधळ काही उमेदवारांची विकेट घेण्यास पुरेसा ठरू शकतो. काही प्रमाणात हक्काच्या लोकांना डावलून उमेदवारी दिल्याने हक्काची मतं पदरात पाडून घेण्यात पक्षांना किती यश आलंय हे उद्याच्या निकालात पाहायला मिळणार आहे. दरम्यान व्यक्ती, व्यवसाय, संबंध आणि पक्षाचा प्रभाव यामुळे नगराध्यक्षपदासाठी झालेली क्रॉस वोटिंग किती प्रभावशाली ठरणार हे सुद्धा उद्याच्या निकालातून उघड होणार आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर करण्यात आलेल्या आकडेमोडीतून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत. विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये शिवसेनेने दिलेल्या उमेदवारीमुळे शिवसेनेला किती बळ मिळाले हे देखील सिद्ध होणार आहे. या निवडणुकीत एका बाजूला माजी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, कुणाल दराडे यांची मजबूत फळी मैदानात होती, तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे, माजी आमदार मारुतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, युवा नेते संभाजी पवार तसेच भाजपचे लक्ष्मण सावजी निवडणुकीची खिंड लढवत असले तरी सेनेच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली प्रचार सभा आणि स्वतः भुजबळ आजारी असताना देखील घेतलेली ऑनलाईन प्रचार सभेने मतदारांवर किती प्रभाव टाकला हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता नगराध्यक्षपदाला गवसणी कोण घालणार, भुजबळ गट की दराडे गट याचा फैसला उद्या निकालातून स्पष्ट होणार आहे. निकाल कोणाच्याही बाजूने लागो, मात्र हा निकाल येवला शहराच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिणारा ठरणार हे मात्र नक्की. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक, शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.